शहापूर पोलीस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तपास करत आरोपीच्या शोधात थेट उत्तर प्रदेश गाठलं। बातमी आहे शहापूरची। 1 डिसेंबरला रात्री 9:15 वाजता शहापूर बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या दिनेश कुमार चौधरीवरती 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केलेला होता। यात त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेमध्ये त्यांच्या हातातील बॅग घेऊन पसार झालेल्या आरोपींपैकी 2 आरोपींना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातनं अटक केली आहे। दिनेश कुमार चौधरी दुकानातनं घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मोटरसायकलवरनं आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी दिनेश कुमार यांच्यावरती गोळीबार करत त्यांच्या हातातली बॅग हिसकावून घटनास्थळावरनं पळ काढलेला होता। यानंतर दुसऱ्या दिवशी दिनेश कुमार यांचा मृत्यू झाला। या घटनेचा निषेध म्हणून शहापूर शहरातील व्यापाऱ्यांनी शहापूर शहर बंद करत पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केलेला होता। यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तपास करत आरोपीच्या शोधात थेट उत्तर प्रदेश गाठलं। उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील मंझनपूर तालुक्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं ह्या घटनेतील 2 आरोपी उर्फ सोनू बलराम मिश्रा आणि तौसिफ आलम कबीरुद्दीन सिद्दीकी यांना अटक झाली। ह्या दोन्ही आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या घटनेमध्ये अजून आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि त्यांचा शोधही सुरू आहे। या आरोपींवरती इतर काही गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास शहापूर पोलीस करतायत। मागच्या वर्षी 21 तारखेला म्हणजे 21/12/2024 रोजी अप्रॉक्सिमेटली 9:15च्या दरम्यान शहापूरमध्ये जे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे, महालक्ष्मी ज्वेलर्सच्या ठिकाणी काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे, त्या दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती। त्या अनुषंगानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधली जी टीम आहे त्या टीमनी अथक परिश्रम करून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल अनालिसिस असेल, इतर काही CCTVs असतील, त्याच्यामध्ये दिवस रात्र मेहनत करून हा गुन्हा जो आहे हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ह्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अरेस्ट करण्यात आलेले आहेत। एक आरोपी जे आहे तो सोनू मिश्रा नावाचा आरोपी आहे आणि दुसरा जो आहे तो तौसिफ सिद्दीकी नावाचा आरोपी आहे। सोनू मिश्रा या आरोपीला सुद्धा पुढे दोन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत आमच्याकडे PCR मिळालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। आणखी याच्यामध्ये काही आरोपी निष्पन्न आहेत। त्या आरोपीच्या अनुषंगाने सुद्धा टीम जी आहे ती UP मधल्या कौशांबी या जिल्ह्यामध्ये टीम आहे। तिथल्या स्थानिक अधिकारी, STF असेल, अशा सगळ्यांच्या मदतीनं आम्ही ती पुढची कारवाई या ठिकाणी करत आहोत। भिवंडीमध्ये काही दिवस थांबले होते। एकंदरीत त्याच्यामध्ये जे आहे नुरीनगरचा जो एरिया आहे त्या नुरीनगर एरियामध्ये ह्या आरोपीला एकाने शेल्टर दिलेलं होतं म्हणून तो दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे त्यांच्यावरती पण पूर्वीचे गुन्हे आहेत आणि याच्यावरती पण काही गुन्हे आहेत आणि त्या अनुषंगानं याचा तपास जो आहे तो पुढचा चालू आहे। हा मी तेच सांगितलं आपल्याला की ह्या दोन्ही आरोपींवर जुने गुन्हे आहेत। त्या ठिकाणी जे कौशांबी नावाचा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव मी तुम्हाला सांगतो, मंझनपूर म्हणून आहे। तर त्या मंझनपूरच्या ठिकाणी जे आहे ते यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे दाखल असलेले त्याच्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये 307 सारखे गुन्हे आहेत, आर्म्स ऍक्टचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती पुढची कारवाई पण जी स्ट्रिक्ट आहे ती आपल्या अनुषंगाने या ठिकाणी करण्यात येईल। त्याचा मोटिव्ह काय होता आणि उद्देश तर क्लिअर रॉबरीचा। ज्या आरोप्यांना जे पकडण्यासाठी जी टीम गेली त्या टीमचं तुमचे जे साथीदार जे आहेत तुमचे ऑफिसर त्यांचे नाव काय ते तुम्हाला प्रेस नोट मध्ये मिळतील सगळ्यांचे। साहेब किती दिवसांपासून ते पालक ठेवला होता त्यांनी ह्या प्रकरणासाठी? याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली काही सुरुवातीचे 5-6 दिवस जे आहेत, सुरुवातीचे 5-6 दिवस आता आम्हाला तपासामध्ये अद्याप निष्पन्न झालेले आहेत। ते 5-6 दिवसापासून त्या ठिकाणची रेखी काही विशिष्ट ठिकाणची जे स्पेसिफिकली रस्त्यावरून जवळ जो आहे तो हायवेला लागण्यासारखं ठिकाण असेल किंवा तिथून पळून जाता येईल अशा प्रकारचा त्यांनी तो अंदाज बांधलेला होता। नेमकं हे आरोपी स्टाईलला होते। आरोपी मास्टरमाइंड कोण होते? त्या तिन्ही आरोपी तेच सांगितलं मी तुम्हाला की आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत
इतर जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी आमच्याकडे निष्पन्न होत आहेत. त्या निष्पन्न होण्याप्रमाणे तुम्हाला तशी फिगर जी नंतर कळण्यात येईल. आता आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्याने जे शस्त्र वापरले होते ते आपण आपल्याकडे शस्त्र आणखी अद्याप आमच्याकडे रिकवर झालेलं नाही. आम्ही त्या अनुषंगाने जे आहे ते शस्त्र जे आहे ते कुठल्या ठिकाणी ठेवले, काय आहे, त्याच्यामध्ये पुढचा तपास काय तो तपास आमची तुम्हाला कळण्यात येईल. गाडी आम्ही रिकवर केली. बॅग नाही, त्याच्यामध्ये जे इतर साहित्य जे आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं जे साहित्य गेलेलं होतं त्या साहित्याच्या अनुषंगाने जे आहे ते तुमचं त्यांची जी काय पावती पुस्तक आणि इतर जी पुस्तकं आहेत त्या पावती पुस्तकाच्या अनुषंगाने तो इतर तपासामधले ह्या ज्या पुढच्या बाबी आहेत, बॅग आहे, पावती पुस्तक आहे, त्यानंतर बाईक आहे, वेपन आहे, ह्या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत. शहापूरमध्ये